आज दसरा आहे, विजयादशमीचा कार्यक्रम आहे. आपण पाहूया यंग जनरेशन आहे, नवीन पिढी आहे. विजयादशमी दसऱ्याबद्दल काय माहिती आहे रे तुम्हाला? दसऱ्याला काय करतात? दसऱ्याला सगळ्यांना सोनं वाटतात आणि सोनं देतात, वाटतात नाही. हा, आणि देतात पण आणि पाया पण पडतात. हा, पाया पडतात. काय काय माहिती आहे काय? आपली संस्कृती आहे ना, हिंदू संस्कृती आपल्याला जपायची आहे. आपले सण परंपरा जपून ठेवले पाहिजेत ना. मग तुमच्या पिढीने पण ही परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे. मोठ्यांचा आदर करतात, त्या दिवशी मोठ्यांच्या पाया पडतात आहे ना. एकमेकांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या शुभेच्छा देतात, हो की नाही? आणि याच्या मागचा इतिहास आहे तो पण वाचन करा. श्रीरामाचा आहे विजयोत्सव. विजयादशमी काय असतो? 3.5 मुहूर्त हिंदू धर्मामध्ये मुहूर्तावर पूजा करतात, तो एक मुहूर्त आहे. हे सगळं जाणून घ्या, हा काय? बरोबर ना? आणि पुढच्या पिढीला पण माहीत पडलं पाहिजे की नाही? परत एकदा बोल. मित्रांनो, दिवाळीच्या आधीचा सगळ्यात मोठा सण दसरा. आणि दसरा बोला सकाळपासून पाहिलं तुम्ही, पूजा वगैरे केली आम्ही इथे. त्यानंतर आता जावई आलेत आमचे, आणि त्यांचा इथे थोडासा मान सन्मान आम्ही करतोय दसऱ्याच्या निमित्ताने. पहिला दसरा आहे मुलीचा, घरी आले. हे बसले तिथे. येडी बघा, येडी मोठी कधी होणार माहित नाही. कधी मोठी होणार काय माहिती नाही. भाई जावयाला टोपी लावले, आम्ही जावयाला टोपी लावले दसऱ्याच्या निमित्ताने. जावयाचा मान आपण सन्मान करतोय थोडासा, आरती वाळून. आणि मुलीची पहिला दसरा आहे मुलीचा आमचा. नमस्कार मित्रांनो, विकास कदम आपल्या सहर्ष स्वागत केलं. कर्मांचा विकास कर्मांच्या विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत केलं आहे. आज दसरा आहे, मिरवणूक येते देवीची. 2 मिरवणूक आहेत ना रे, आपण स्वागत करायचंय नक्की ना? हा बोल. हा, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. माझं घे, माझं घे सोना. दसऱ्याच्या शुभेच्छा. लहानपणी सारखं गल्लीमध्ये घेऊन फिरतो आम्ही सोन्याची पानं. त्याच्या हार्दिक शुभेच्छा. चंदूबाई आला, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. नंदू साहेब आले, नंदू साहेब. होय, अंबे माता की. आणि वेगळंच वातावरण असतं आपलं. जय श्रीराम, जय श्रीराम. असल्यामुळे वाका लागते. हाँ, अरे नंदू भाव वाले. नंदू सबका बंधु हमारा, सोना बिना लेके आया, सोना देके आएगा. अरे सांभाळ सांभाळ, आयुष्य मानो, आयुष्य मानो. गले मिलने का भाई. हाँ भाई. आणि ही पोरं बघा, उत्सुक झालेत सोनं द्यायला. 50 किलो. अरे हे बाय, मुलं उत्सुक आहेत. एवढं मोठं सोनं दिलं रे बाबा. आयुष्य मानो, आयुष्य मानो. दादू परंपरेनुसार टोपी घालून आलाय, भारी. एक नंबर आहे दादू, एक नंबर.
आमचे जावई आलेत, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत सगळ्यांना. ओमकार पहिल्यांदाच सामील होतोय. अभि और आ रही है, पब्लिक आ रही है भाई. बायको आले. पोरगी कुठे आहे? प्राची आली. अरे वा, प्राची आले. वारी पब्लिक आ रही है, पब्लिक आ रही है. दोस्त आ गई तेरी, फिर कल आने वाली थी, इधर ही आई थी लेकिन जल्दी गई. आले 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 आमचे मित्र आले. शुभ दसरा भावा. शुभेच्छा दिला. शुभ दसरा. फोटो काढतो. विनुभाव आहे. आज दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देताना सगळ्यांना. प्रतिज्ञा क्रीडा मंडळाची देवीचं विसर्जन नेहमीप्रमाणे आम्ही इथे स्वागत करणार आहोत. प्रतिज्ञा क्रीडा मंडळाच्या देवीचं. देशमुख परिवार आलेला आहे. भाऊ, देशमुख कुटुंबातले प्रमुख एकदम म्हणजे लहानापासून ते घराचे काय एकदम भोजन करून करत असे देशमुखांचे शिलेदार आमचे बाहेरगावाला खास दसऱ्या दिवशी आले. आमच्यावरून दसरा संमेलनाने सामील झाले. त्यांचं स्वागत आहे. दसऱ्याच्या अधिक शुभेच्छा. काही नाही बाय.
अंकिता आले. माहेरवासनी आलेत सगळ्या. माहेरवासीने आलेत सगळ्या. काल बिचार आहे ना. एक देवी गेल्या, पुढे गेल्या. आता दुसरी येते शक्ती म्हणजे पवार स्वागत करणार दुसऱ्या देवीचं स्वागत. आणि आमची काही लोक पब्लिक पाहते आमची. आम्ही आता त्यांचं स्वागत करतो. लवकर आलेले आहेत स्वप्नील शहापूरकर. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि एकूण सावंत राणे सावंत यांना हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या. हार्दिक शुभेच्छा. मित्र
हे गेल्या वर्षी सारखंच मला वाटतं गेल्या वर्षी कधी लेट आलेला कुठला तरी कार्यक्रमाला, पुन्हा यावर्षी दोघं बघ लेट आले. पण बाप्पाने तुम्हाला दिली आहे, वेणी दिली आहे देवीने घालायला. कलशवर टाक आणि 9 दिवस देवीची आराधना करून पुन्हा एकदा देवी हलवताना जसं गणपतीला विसर्जनच्या वेळेला मन भरून येतं, तसंच आमची देवी भले फोटो असेल पण त्यात भावना असतात आमच्या. देवीला घेऊन जाताना जय जय जय. आणि अशा रीतीने आमची देवी 10 दिवस इथे विराट म्हणून आता आपल्या घरी चालले आहे. पुन्हा पुढच्या वर्षी नवरात्र.